कुडाळेश्वर स्मार्ट अकॅडमी बघणाऱ्या माझ्या सर्व व्ह्युअर्सना विनम्र अभिवादन। आज एक नवीन उपक्रम म्हणून मला आवडलेल्या मनुस्मृती या ग्रंथाचं क्रमशः वाचन मी सुरू करते आहे। संस्कृत स्टुडंट्सनी घाबरून जायचं कारण नाही, कारण त्यांच्यासाठी संस्कृत या विषयाचे व्हिडिओज इंग्लिशमधूनच असणार आहेत। पण एक नवीन उपक्रम म्हणून मायबोलीतून, आपल्या लाडक्या मराठी भाषेतून मला आवडलेला ग्रंथ मनुस्मृती या ग्रंथाचं क्रमशः वाचन मी करणार आहे। सर्व व्ह्युअर्सना अशी विनंती आहे की त्यांना माझी ही माहिती जर आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। प्रलयकाळी हे जग असं आपण म्हणतो, जग किंवा विश्व असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात हे जग किंवा हे विश्व कसं बनलंय हे जर कोणी आपल्याला विचारलं तर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला देता येत नाही। तर सर्वप्रथम हे स्पष्टीकरण या ठिकाणी उपलब्ध आहे या ग्रंथामध्ये। बघा, श्री गणेशाय नमः। विघ्नहर्त्याचं नाव घेऊन मी माहिती द्यायला सुरुवात करते। प्रलयकाळी हे जग तमसंज्ञक प्रकृतीमध्ये लीन झालेले होते, त्यामुळे ते प्रत्यक्ष दिसत नव्हते। हे जग, हे विश्व सुरुवातीला दिसत नव्हतं, अव्यक्त होतं। त्याचे मागे काही लिंग न राहिल्यामुळे, म्हणजे हे नर आहे मादी आहे काहीच कळत नव्हतं। त्याच्याविषयी अनुमान करता येणेही शक्य नव्हतं, काहीच कळत नव्हतं। त्याचा शब्दांच्या द्वाराही तर्क करता येत नव्हता। फार काय, पण अर्थोत्पत्ती इत्यादी इतर प्रमाणांच्या योगानेही त्याचं ज्ञान होत नव्हतं, काहीच कळत नव्हतं या विश्वाविषयी आपल्याला। ते चोहोकडून स्वस्थ निजल्याप्रमाणे होऊन राहिलं होतं। पण पुढे प्रलयकाळ समाप्त झाला। तर प्रलयकाळ म्हणजे कळलं ना, म्हणजे जी जमीन आपल्याला दिसते ती पाण्याखाली जाते आणि अशा समस्या अनेक वेळा निर्माण झालेल्या आहेत, पण त्या अनेक वर्षांनी निर्माण होतात, त्यामुळे आपल्याला कळत नाही, आपल्या लक्षात येत नाही। पुढे हा प्रलयकाळ समाप्त झाला, त्यावेळी स्वेच्छेने शरीर धारण करणारा, बाह्य इंद्रियांचा विषय न होणारा, या महाभूतादिकांस प्रथम सूक्ष्म रूपाने व नंतर स्थूल रूपाने व्यक्त करणारा व ज्याचे सृष्टी सामर्थ्य कधीही प्रतिबद्ध होत नाही, असा हा प्रकृतीस प्रेरणा देणारा परमात्मा प्रकट झाला। आत्मा, परमात्मा हे शब्दही आपण सहजपणे बोलताना उच्चारतो, पण त्याचं स्पष्टीकरण आपल्याला देता येत नाही। देव म्हणतो आपण, अनेक देवांची नावं घेतो, बरोबर ना? पण या देवांना सुद्धा परमात्म्याने निर्माण केलेलं आहे, की ज्याला ईश्वर असं म्हटलं जातं। ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, हनुमंत, लक्ष्मी, अन्नपूर्णा, सरस्वती अशा वेगवेगळ्या देवी देवता आहेत, बरोबर ना? या सगळ्यांना कोणीतरी निर्माण केलेलं आहे, बरोबर ना? माणसाला कोणीतरी निर्माण केलेलं आहे, सर्व सजीवांना कोणीतरी निर्माण केलेलं आहे। तो जो आद्य सृष्टीकर्ता आहे,
की ज्याला ब्रह्माने पण ज्याने ब्रह्माला निर्माण केलेलं आहे. कारण आपण इन जनरल तुम्हाला माहिती असेल की या सर्व चराचर सृष्टीला ब्रह्माने निर्माण केलं असं आपण म्हणतो, बरोबर ना. तर या ब्रह्माला सुद्धा कोणीतरी निर्माण केलंय, तो म्हणजे परमात्मा, ईश्वर, की ज्याला शरीर नाहीये पण त्याने इच्छा केली तर तो एखादं शरीर धारण करू शकतो. तो बाह्य इंद्रियांचा विषय होत नाही, की जो निर्गुण निराकार आहे, त्याला अवयव इंद्रिय नाहीत, पण त्याचं अस्तित्व आहे की जे आपल्याला जाणवतं. या परमात्म्यानेच ब्रह्मा या देवतेची उत्पत्ती करून त्याच्याद्वारे सूक्ष्म रूपाने आणि स्थूल रूपाने आपण या चराचर सृष्टीमध्ये अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे अगदी सूक्ष्म जीव, बॅक्टेरिया म्हणूया आपण, बॅक्टेरिया व्हायरसपासून स्थूल शरीर असलेले म्हणजे मानव किंवा मानवापेक्षाही महाकाय जीव आपण बघितलेले आहेत. हे सर्व सजीव या सृष्टीकर्त्याने निर्माण केलेले आहेत. हा परमात्मा, या प्रकृतीस प्रेरणा करणारा हा परमात्मा सर्वप्रथम प्रकट झाला, जो हा सर्व लोक म्हणजे कळलं ना, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ हे 3 लोक मला वाटतं सर्वांना माहीत आहेत. वेद, 4 वेद माहिती आहेत आपल्याला, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. इतिहास, पुराणे, दशावतारांच्या कथा आपल्याला माहिती आहेत, 18 पुराणं माहिती आहेत आपल्याला, जे नावं तरी ॲटलिस्ट आपल्याला माहीत असतात. इत्यादिकांमध्ये प्रसिद्ध असलेला, केवळ मनाने ग्रहण करता येणारा म्हणजे जो दिसत नाही, फक्त मान्य करतो आपण, कारण तो आपल्या मनाला भावतो म्हणून मनाने ग्रहण करता येणारा श्रोत्र, नेत्र इत्यादी बाह्य इंद्रियांचा विषय न होणारा, कारण तो निर्गुण निराकार आहे, अवयवरहित आहे, नित्य सर्व भूतांचा आत्मा व त्यामुळेच अचिंत्य किंवा इयत्ता शून्य म्हणूया आपण त्याला ईश्वर, तोच महत्तत्वादी कार्यरूपाने स्वतः व्यक्त झाला. म्हणजे सर्वप्रथम परमात्मा, की ज्याला आपण ईश्वर म्हणतो, की ज्यानेच मानव आणि इतर सजीवांची निर्मिती केली, अगदी अनेक देवदेवता सुद्धा नंतर निर्माण झाल्या. तो आपला पिता, परमपिता म्हणूया आपण त्याला, परमात्मा, तो सर्वप्रथम व्यक्त झाला, निर्माण झाला. नाना प्रकारची प्रजा निर्माण करण्याची इच्छा करणारा तो परमात्मा, त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण वेगवेगळ्या सजीवांची निर्मिती केली पाहिजे. ही त्याची इच्छा होती सर्वप्रथम. म्हणून त्याने नाना प्रकारची प्रजा निर्माण करण्याची इच्छा करणारा तो परमात्मा सर्वप्रथम जल निर्माण हो असे केवळ ध्यान करून त्याच्या योगानेच प्रथम जल म्हणजे पाणी उत्पन्न करता झाला. बघा, सर्व सजीवांना अत्यंत गरजेची वस्तू म्हणजे पाणी, बरोबर ना. सर्व सजीवांना ते लागतं, कमी अधिक प्रमाणात लागत असेल पण ते लागतं हे नक्की. म्हणून सर्वप्रथम परमात्म्याने
पाणी निर्माण केलं आणि त्या जलामध्ये त्याने एक शक्तिरूप बीज टाकलं की जे अंड्याच्या आकाराचं होतं आणि सोन्यासारखं होतं ते, की ज्याला आपण हिरण्यगर्भ असं म्हणतो. ते बीज परमेश्वराच्या इच्छेने सुवर्णासारखे शुद्ध अंडे झाले आणि त्याची प्रभा सूर्यासारखी होती. ते सूर्यासारखं तेजस्वी होतं, तेजस्वी किरणं त्याच्यातून बाहेर पडत होती आणि त्या अंड्यामध्ये हा स्वतः परमात्माच सर्वप्रथम ज्याची निर्मिती झाली, तो परमात्माच सर्व लोकांचा जनक म्हणजे पिता हिरण्यगर्भ या रूपाने, हिरण्यगर्भ ब्रह्माला आपण हिरण्यगर्भ असं म्हणतो कारण ब्रह्माच्या माध्यमातून परमात्म्याने सर्व चराचर सृष्टीचं निर्माण केलं. सर्व सजीव त्याने निर्माण केले, निर्जीव वस्तू सुद्धा त्याने निर्माण केल्या ब्रह्माच्या माध्यमातून आणि म्हणूनच ब्रह्माला हिरण्यगर्भ असं म्हणतात. या पुढील माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, शुभम भवतु.